नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. नीलू आत्या अशोक मामांना म्हणत असते की ही चहा बिस्किट घे आधी. अरे दादा, पाकिट मारलं म्हणून कोणी पायी येत असतं का इतक्या लांब? किती थकला असशील तू. त्यावर आता अशोक मामा म्हणतात की या सगळ्यांची अजिबातच गरज नाहीये. पण मी जेव्हा पायी येण्यासाठी कॅफेमधून निघत होतो तितक्यात त्या बॅगवाल्या बाई तिथे आल्या आणि त्यांनी मला जबरदस्तीनेच कॉफी पाजली आणि मला इथपर्यंत ड्रॉप सुद्धा केलं. आणि गंमत म्हणजे इथून निघालो तेव्हा माझं पाकिट चोरीला गेलो. पण परत आल्यानंतर पाकिट आणि पाकिट मारणारा दोघंही माझी आपल्या आवारात खाली वाट बघत होते. त्यावर आता निलिमा आत्या भैरवीला म्हणतात, हो त्यांना वाटलं असेल ना की आपण एका सद्गृहस्थाचं पाकिट मारलं, त्यामुळे ते पाकिट द्यायला आले असतील. त्यावर आता भैरवी हसू लागते. तेव्हा अशोक मामा सांगू लागतात की हे सुद्धा त्या बॅगवाला बाईंचंच काम आहे. कारण त्यांना जेव्हा कळलं की माझं पाकिट चोरीला गेलं, त्यांनी लगेचच त्यांच्या डिपार्टमेंटला कॉल करून पोलिसांना कामाला लावलं. त्यामुळे निलिमा आत्याला आणि भैरवीला या गोष्टीचं जरा नवल वाटू लागतं आणि निलिमा आत्या म्हणते, खरंच त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच, कारण आपल्या प्रत्येक गोष्टीला देवासारख्या धावून येतात अगदी. त्यावर आता भैरवी म्हणते, मी सुद्धा तोच विचार करत होते. त्यावर निलिमा आत्या म्हणते, "बघ भैरवी, त्यांचे उपकार आपल्याला विसरता कामा नये, त्यामुळे आपण सुद्धा त्यांच्या वेळेला त्यांच्या मदतीला गेलं पाहिजे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मी या गोष्टीसाठी तुझ्याशी अगदी सहमत आहे. पण पुढे ते म्हणतात, पण त्या बाई इतक्या मोठ्या आहेत आणि त्यांची इतके कॉन्टॅक्ट्स आहेत ना, त्यांनी खूप माणसं जोडलेत, त्यामुळे ही वेळ आपल्यावर तरी त्या येऊ देणार नाहीत. आता इकडे अनिश भैरवीला आवाज देत असतो. तितक्यात आता राधा वहिनी तिथे येते आणि त्याला विचारू लागते, कुठे निघालास. त्यावर आता अनिश म्हणतो की भैरवीच्या कारखान्यात. तेव्हा आता राधा वहिनी म्हणते, आपलं तर काम झालंय ना, मग आता काऊन जाऊन राहिला. त्यावर आता अनिश सांगू लागतो, हे बघ राधा मामी, आपण तर आपलं काम केलंय, पण जोपर्यंत भैरवीचं वाईट होत नाही ना तोपर्यंत तिच्या आपल्याला गुड बुक्समध्ये राहावं लागेल. त्यावर आता राधा वहिनीला जरा टेन्शनच येतं आणि ती म्हणते, गुड बुक्स म्हणजे आपल्याला घरातून बाहेर जावं लागेल का. त्यावर आता तो म्हणतो, तसं नाही ग, आपल्याला तिच्याशी गोड गोड वागावं लागेल, म्हणजे तिला आपल्यावर डाऊट येणार नाही. तितक्यात आता भैरवी तिथे येते आणि अनिशला म्हणते की चल. तेव्हा आता राधा वहिनी म्हणते की मी पण येते, कारण तिथे कामासाठी माणसं लागतीलच ना, त्यामुळे मी सुद्धा तुझी मदत करते. त्यावर भैरवी तिला म्हणते की त्याची काहीच गरज नाहीये, मी आणि अनिश जाऊन येतो. तेव्हा आता राधा वहिनी अनिशला म्हणते, बघितलं ना बाबू, माझी काहीच गरज नाहीये. तुझ्या बायकोला तिची आई चालते, तुमची आत्या चालते, पण ही राधा चालत नाही, कारण मी बिनकामाचीच आहे ना. त्यावर आता भैरवी तिला म्हणते की तसं नाहीये राधा मामी, आमचे सगळे कामं ऑलमोस्ट झालेले आहे, त्यामुळे तुमचं तिथे काही काम नाहीये. जर तुम्हाला कामच करायचं असेल तर तुम्ही आज एक काम करा, तुम्ही इरू आणि ईशानला संस्कार वर्गात सोडायला जा आणि घेऊन या. तेव्हा आता राधा वहिनी म्हणते, पण त्याच्यासाठी मला त्यांच्यासोबत पायी पायी जावं लागेल. तेव्हा आता अनिश तिला म्हणतो की भैरवी, ती पैशांबद्दल बोलतीये, कारण इरू ईशानला आणण्यासाठी रिक्षा करावी लागेल ना, त्यासाठी तिला पैसे लागतील. तेव्हा राधा वहिनी म्हणते की मी तुमच्या सासऱ्यांसारखी मोठी माणूस नाहीये ना, आम्ही आपली गरीब माणसं, आमच्याकडे कुठून येतील पैसे. तेव्हा आता भैरवी म्हणते की तुम्हाला जाऊन येऊन 100 रुपये लागतील. असं म्हणत ती 500 रुपयाची नोट काढते. तेव्हा राधा वहिनी पटकन तिच्या हातातली 500 रुपयाची नोट घेत म्हणते की पोरांना खायला प्यायला पण लागेल ना, त्यामुळे एवढे पैसे तर लागतीलच. तेव्हा आता अनिश आणि भैरवी तिथून जातात, त्यामुळे राधा वहिनी खुश होऊन नाचू लागते. तितक्यात आता किशाभाऊ येतो आणि तिच्या हातातले पैसे घेऊन माझ्या चपटीचं काम झालं असं म्हणून तोही नाचू लागतो. तितक्यात आता इरा ईशान तिथे येतात आणि त्यांना विचारू लागतात की काय झालं, तुम्ही का नाचत आहात. त्यावर आता किशाभाऊ त्यांना म्हणतो की तुम्ही पण नाचा. तेव्हा इरा ईशान पण नाचू लागतात. आता किशाभाऊच्या हातातली 500 रुपयाची नोट खाली पडते. तेव्हा ईशान ती नोट उचलतो. तितक्यात आता राधा वहिनी किशाभाऊला विचारू लागते, तुम्ही काऊन असे नाचू राहिले. त्यावर किशाभाऊ म्हणतो, कारण तू नाचतीयस. तेव्हा आता किशाभाऊ इरा ईशानला विचारू लागतो, पण तुम्ही का नाचताय. त्यावर ते म्हणतात, कारण तुम्ही दोघं नाचताय. तेव्हा आता राधा वहिनी ईशाच्या हातातली नोट बघत म्हणते की ते 500 रुपये इकडे आण, तुम्हाला संस्कार वर्गात सोडायला जायचं आहे ना, त्यासाठी तुमच्या माऊने हे पैसे मला दिलेत.
तेव्हा आता इरा म्हणू लागते, त्याची काहीच गरज नाहीये, कारण आज आमच्या संस्कार वर्गाला सुट्टी आहे. तेव्हा ईशान म्हणतो की हे माऊचे पैसे आम्ही माऊकडेच देऊ. असं म्हणत ते दोघंही आता तिथून पळून जातात. त्यामुळे आता राधावहिनी डोक्याला हात लावून रडू लागते. आता इकडे अशोक मामा हिशोब लिहित असतात. मुलांना जायला यायला 52 रुपये लागतात, तर 15 दिवसाचे किती? 15 गुणिले 52. तितक्यात आता त्यांचा फोन वाजू लागतो. आता अशोक मामा जेव्हा फोन उचलतात तेव्हा तिकडून निविताई त्यांना म्हणतात, माझगावकर, आज मुलांच्या संस्कार वर्गाला सुट्टी आहे. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, बरं झालं सांगितलं. तेव्हा आता निविताई म्हणतात, पण माझं आज तुमच्याकडे वेगळंच काम आहे, मला तुमची मदत हवी आहे. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, काम काय आहे हेच सांगितलं नाहीये तर मी मदत कशी करणार? तेव्हा आता निविताई म्हणतात, हे बघा, ते सगळं सांगायला माझ्याकडे आता वेळ नाहीये. तुम्ही फक्त मी सांगितलेल्या ॲड्रेसवरती या. इथे आल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही सविस्तरपणे सांगते. तेव्हा आता अशोक मामांना नीलू आत्याचं बोलणं आठवतं. नीलू आत्या त्यांना म्हणते की त्यांनी आपल्याला खूप मदत करून आपल्यावर उपकार केले आहेत. ज्यावेळी त्यांना आपल्या मदतीची गरज लागेल त्यावेळेस आपण त्यांना नक्कीच मदत केली पाहिजे. त्यामुळे आता अशोक मामा त्यांना म्हणतात की चालेल, तुम्ही ॲड्रेस पाठवा, मी लगेच निघतो. आता इकडे अनिश आणि भैरवीच्या वर्कशॉपवर येतात. तेव्हा भैरवी बॅगमधून चावी काढू लागते. तेव्हा आता अनिश तिला म्हणतो की माझ्याकडे चावी दे, मी शटर खोलतो. तेव्हा आता भैरवी म्हणते की अनिश, नक्की तू शटर खोलणार? त्यावर आता अनिश तिला म्हणतो, अगं भैरवी, शटरच तर खोलायचं आहे. तेव्हा आता अनिश क्लॉक उघडू लागतो. तितक्यात त्याचा फोन वाजतो. आता इकडे निलिमा आत्याने भैरवीसाठी कॉल केलेला असतो. आता अनिश जेव्हा फोन उचलतो तेव्हा ती त्याला म्हणते की भैरवी आहे का? मला जरा तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. त्यामुळे आता अनिश भैरवीकडे फोन देतो आणि म्हणतो की आत्याचा कॉल आहे. आता भैरवी फोन घेते आणि बोलू लागते. तेव्हा निलिमा आत्या तिला म्हणते, अगं भैरवी, माझ्या मनात विचार आला की आपण एक ऑर्डर तर पूर्ण केली आहे, पण आता दुसरी ऑर्डर आपल्याला मिळेल. त्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल घ्यावं लागेल. त्यासाठीच मी तुला कॉल केला. त्यामुळे आता भैरवी म्हणते की आत्या, याचा विचार मी केला आहे, तुम्ही काळजी करू नका. माझं इकडचं काम झालं की लगेचच मी रॉ मटेरियलची व्यवस्था करते. असं म्हणून ती फोन ठेवते. तितक्यात अनिशचा फोन आवाजामुळे मला नीट ऐकायला आलं नाही. तेव्हा आता अनिश तिला म्हणतो की मी एका रिक्रुटमेंट एजन्सीमध्ये माझं नाव रजिस्टर केलं होतं, त्यासाठीचाच हा कॉल असावा. तेव्हा आता भैरवी म्हणते, ओ, मग नक्कीच हा महत्त्वाचा कॉल असेल. तुझ्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटी चालून आली असावी. तू एक काम कर, मी इकडचं सगळं हँडल करते, तू तिकडे जा. आता इकडे निविताईंनी अशोक मामांना कोर्टात बोलवलेलं असतं. तेव्हा आता अशोक मामा त्यांना विचारू लागतात, काय काम होतं? तेव्हा आता निविताई त्यांना सांगू लागतात की समोर हे मुलं दिसतायत ना, खूप गोड मुलं आहेत आणि त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्यांना लग्न करायचंय. त्यामुळे माझा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे. पण कोर्ट मॅरेज करताना साक्षीदार म्हणून 2 माणसं लागतात. एक मी आहे आणि त्यासाठी दुसरा माणूस म्हणून मला तुमचं नाव सुचलं. त्यामुळेच मी तुम्हाला इथे बोलवलं आहे. तेव्हा आता अशोक मामा त्यांना विचारू लागतात की तुमच्या घरचे कुठे आहेत? म्हणजे तुम्ही घरच्यांशिवाय लग्न करणार आहात? तेव्हा आता अशोक मामा त्यांना स्पष्टपणे नकार देतात आणि म्हणतात, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय लग्न होऊ शकत नाही. लग्न हे विधिवतच झालं पाहिजे. तेव्हा आता तिथे असलेले वकील म्हणतात, हे बघा, तुम्ही फक्त सही करायचं काम करा आणि तुमचं लग्न पुराण बंद करा. त्यावर आता अशोक मामा त्यांना म्हणतात की मी अजिबातच सही करणार नाहीये. तेव्हा निविताई त्यांना म्हणतात, अहो माझगावकर, माझं जरा ऐकून घ्या. ही दोन्ही मुलं अनाथ आहेत आणि ती अनाथ आश्रमात वाढली आहे. त्यामुळे त्यांचं कोणीच पालक नाहीये. म्हणूनच यांना आपल्या आशीर्वादाची गरज आहे. हे कळल्यानंतर आता अशोक मामा सही करायला तयार होतात. आता निविताई त्यांनी आणलेले हार त्या नवरा नवरीच्या हातात देतात आणि त्यांना एकमेकांच्या गळ्यात घालायला सांगतात. अशा प्रकारे आता त्यांचं लग्न पार पडलेलं असतं. तेव्हा निविताई त्यांनी आणलेले पेढे सगळ्यांना वाटतात आणि सगळ्यांचं तोंड गोड करतात. आता नवरी मुलगी तिचा मोबाईल निविताईंना देऊन त्यांचे फोटो काढायला सांगते. तितक्यात आता तिच्या मोबाईलवरती फोन येऊ लागतो.
त्यामुळे ते दोघं नवरा नवरी तिथून निघून जातात आणि जाताना त्यांच्या जवळचे हार निविताई आणि अशोक मामांच्या हातात देऊन जातात. तितक्यात आता तोरणे तिथे येतात. अशोक मामा आणि निविताईंना हातात हार घेऊन उभं असलेलं बघून तोरणेंना मोठा धक्का बसलेला असतो. तितक्यात आता तिथे असलेले वकील अशोक मामांना आणि निविताईंना साईन करायला सांगतात. तेव्हा तोरणे विचार करू लागतात की या वयात अशोक माझगावकर चक्क लग्न करतायत. त्यामुळे तोरणे लगेचच त्यांच्या मोबाईलमध्ये अशोक मामा आणि निविताईंचा फोटो काढतात. आता आपल्याला पुढच्या भागात असं पाहायला मिळतं की तोरणे आता घरी येऊन राधावहिनी आणि किशाभाऊला अशोक मामा आणि निविताईंनी लग्न केल्याची बातमी पुराव्यासकट दाखवतात. तितक्यात आता भैरवी आणि निलिमा आत्या तिथे येतात. सगळ्यांनाच आता मोठा धक्का बसलेला असतो आणि ही बातमी सोसायटीमध्ये पसरते. आता पुढे काय होणार हे सगळं आपल्याला सविस्तरपणे पाहायला मिळेल पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.